ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मनमाड इंदूर रेल्वे मार्ग भूसंपादनाची चर्चा फिसकटली. शेतकऱ्यांचा विरोध. प्रांत कार्यालयातील बैठकीत एकमत न झाल्याने चर्चा ठरली निष्फळ. मालेगाव. केंद्र सरकारने मनमाड इंदूर रेल्वे मार्गाचे काम हाती घेतले असले तरी या प्रकल्पासाठी होणाऱ्या भूसंपादनाला तालुक्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध कायम आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी दिनांक 19 प्रांत कार्यालयात लोकशाही धडक मोर्चाचे अध्यक्ष शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली 15 गावातील शेतकरी व प्रशासन यांच्यात सुमारे 3 तास चर्चा झाली. मात्र या चर्चेत कोणत्याही तोडग्यावर एकमत न झाल्याने बैठक निष्फळ ठरली. या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाला विरोध म्हणून सोमवारी दिनांक 15 शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्गावरील चाळीसगाव चौफुली येथे 2 तास रास्ता रोको आंदोलन केले होते. तहसीलदार विशाल सोनवणे यांनी मध्यस्थी करीत संयुक्त बैठकीद्वारे तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी दिनांक 19 प्रांत कार्यालयात लोकशाही धडक मोर्चाचे अध्यक्ष शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली 15 गावातील शेतकरी व प्रशासन यांच्यात सुमारे 3 तास चर्चा झाली. मात्र या चर्चेत कोणतेही एकमत न झाल्याने बैठक निष्फळ ठरली. अभिनंदन करतात. शासन आणि प्रशासन सुद्धा किती भेदभावशी या देशला जो मालक आहे शेतकरी कष्टकरी जनता त्याचे साधं पाणी ना ग्लास न सुद्धा येते पण पहिलेच येत नाही पहिले पाणी बिन मागता काहीच भेटणार नाही. तुझे जर प्रेमात दिन ठीक शे नाही तीच खरी पाणी पिवी म्हणून बोलत त्यासाठी नाही कुठल्या विभागासाठी नाही. फक्त न्यू मनमाड इंदोर रेल्वे लाईन प्रकल्पग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. साहेब, कायदा असा सांगतो की एखाद्याच्या घरात जर तुम्ही जबरदस्ती घुसले तरी त्याच्यावर गुन्हा दाखल होतो आणि एखाद्याचा आडमुठे असं त्याच्या हात सुद्धा तोडू शकतो. एवढी अधिकार आपल्या घरात घुसणाऱ्याला आपण करू शकतो. एवढे अधिकार कायद्याने आपल्याला दिले आणि तुम्ही न विचारता डायरेक्ट शिक्का मारा आम्हाला जमिनीसाठी तुम्ही मालक शेतका म्हणा कारण हे आपले बोलावं लागेल. एक लक्षात धरा, कृषी प्रधान देश म्हणतात आपल्या देशाला. आपल्या देशामध्ये 65% शेतकरी आहेत आणि अमेरिकेमध्ये 4% शेतकरी आहेत. तर त्या अमेरिकेच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतकऱ्यांना 10% वाटा आहे. किती? 10% वाटा आहे. आणि आपण ज्या कृषी प्रधान देश म्हणतो त्याच्यामध्ये आपल्याला 65% शेतकऱ्यांना 25% वाटा आहे. घ्या आमच्या जमिनी, आम्हाला त्याबद्दल दुमत नाही. ज्यावेळेस एखादा व्यक्ती गाडी घेतो, आपण SUV गाडी घेतो, अधिकाऱ्यांकडे पण असेल माझ्या मते 22 लाख 25 लाखची आपण गाडी घेतो, बरोबर ना? पण तिची मूळ किंमत जर पाहिली तर 12 लाख रुपये किंमत आहे. किती? मग तुम्ही भारतात वाटणार का 12 लाख प्रमाणे घ्या जबरदस्ती भाषा? तर ती गाडी आपण 25 ते 26 लाख रुपये प्रमाणे घेतो. कारण का? त्यांचा टॅक्स, आयात निर्यातचा खर्च, त्याची जी मेहनत आहे ते नफा तोटा करून परत सरकारला किती देणार हे सगळं ठरवल्यानंतर ती गाडी 25 लाखामध्ये विकली जाते. सोनं 1,28,000 आहे. त्याच्यात पूर्ण नफा तोटा पाहून पूर्ण 10 पटीने नफा वसूल करून तो जनतेपर्यंत ते सोनं पोहोचतं. मग आमची शेतीचे भाव तुम्ही ठरवताना हा कसा विचार केला की 8.5 लाख रुपये हेक्टर तुम्हाला तरी पटतं कसं आहे? तुम्ही जो बंगला घेतला असेल नाशिकमध्ये त्याची किंमत जर समजा 8 लाख रुपये व्हॅल्युएशन असेल तर तुम्ही त्याच्यावर 1 कोटी रुपये कर्ज काढतात आणि अचानक तुमच्या बंगल्यावर रेल्वे गेली तर ते 1 कोटी कोणी फेडायची? तर त्यावेळेस तुम्ही विचार कसा करणार? म्हणजे प्रत्येक गोष्टी तुम्ही मोजून मापून घेतल्या पाहिजे. पहिले माझं तर एक म्हणणं की केंद्र सरकार असो नाही तर राज्य सरकार असो, या देशाचे मालक नाही, या देशाचा मूळ मालक हा इथला नागरिक आहे. तुम्ही आम्हाला कुठल्याही गोष्टींना पहिले मिटिंग लावायला पाहिजे. तुम्ही शेतकऱ्यांना बोलवलं पाहिजे होते की असे भाव ठरलेले आहेत. परंतु आम्ही जीव गेला तरी चालेल साहेब, गुन्हा जाऊ द्या, काही मोठी गोष्ट नाही. वेळ मी गोळ्या वांगा, परंतु आमची बापदाची जमीन आम्ही जाऊ देणार नाही. लक्षात असू द्या. बाप आजारी असला, आई आजारी असते, जर मुलगा म्हटला की 2 एकर रिती देऊ का आई, गहाण देऊ का आई, तरी आई म्हणत पुढे सोनं मी मरी पण चालेल पण जमीन विकू नको. तुम्ही आमच्या भावनेचं. आणि एक लक्षात असू द्या, आता तुम्ही जे भाव ठरवले
आणि जे सांगतात की तुम्हाला अधिकार नाहीत, मग तुम्ही आमना येणार शिक्का मारा आणि तुम्ही अधिकार कुठला? तुम्ही तुमच्या अधिकाराचेच बोलतायत, पण आमच्या अधिकारांची तुम्ही कधी विचार केला का? म्हणजे एखादी गोष्ट घेताना तिचा नफा तोटा ठरवल्यानंतर ती बाजारात आणली जाते, ती जबरदस्ती आपल्याला घ्यावी लागते. समजा साबण जरी आपण 40 रुपयाचा घेतला तर तो साबणाची मूळ किंमत फक्त 5 रुपये असते, मग 35 रुपये कोण भरते? आम्ही 35 रुपये एका गोष्टी मागे जास्त भरतो. तुमचा पगार जरी असेल साहेब, तुम्ही जरी म्हणता आम्हाला अधिकार नाही, तुमचं शासन जरी असेल, तुमचं प्रशासन जरी असेल, त्याला पोचण्याचं काम माझा शेतकरी राजा करतोय. लक्षात पहिले आम्हाला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे होतं. जर तुम्ही आम्हाला आमच्या कुटुंबातला एक व्यक्ती नोकरी लावून देणार पहिले असं तुम्ही मला आश्वासन देणार, आणि 50 वर्षी शेती असेल, 100 वर्षी शेती असेल, तिच्यामध्ये समजा 5 लाख रुपयाचं 2 एकर मध्ये उत्पन्न काढत असो तर 100 वर्षाचं करा, तुम्ही 30-40 कोटी तुम्ही आम्हाला देणार का? तुम्ही जर पुढचा आणि मागचा विचार करून कुठली गोष्ट करतात, मग माझा बापदादा तिथे जर उत्पन्न काढत असेल तर 50 वर्षी शेती राबो, 100 वर्षी शेती करो, तर त्या शेतीमध्ये त्याचा उदरनिर्वाह चालतो, त्याचा परिवार चालतो. नाही नोकरी भेटते तो स्वतः तिथे कष्ट करून पोट भरू शकतो. आणि तुम्ही अचानक आले सांगतात की रेल्वे, आता ज्यावेळेस रेल्वे आंदोलन झालं त्यावेळेस आम्ही सुद्धा त्या आंदोलनामध्ये आमच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले, तर ते आहे ना आमले काही आम्हाला चळी बसली असं, बरोबर की नाही? त्याच्यासाठी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे साहेब, शेतकऱ्यांना हलक्यावर घेऊ नका. भावना इतक्या तीव्र आहेत अक्षरशः, म्हणजे काही शेतकऱ्यांना झोप नाही, अक्षरशः काही शेतकरी जेवण सुद्धा करत नाही, इतकी प्रचंड वेदना या शेतकऱ्यांना होत आहेत. म्हणून माझी स्पष्ट मागणी आहे, 1,60,00,000 हेक्टरी आम्हाला दिले गेले पाहिजे ग्रामीण भागासहित. त्याच्यानंतर आमचे जे प्लॉट असतील, आमचे जे बंगले असतील, समजा आता तुम्ही जर व्हॅल्युएशन प्रमाणे जर बंगला पकडला तर मालेगावमध्ये जरी एखादा बंगला घेतला, 500 स्क्वेअर फूट जरी आपण बंगला घेतला किंवा घर घेतलं तर ते 60 लाखामध्ये मिळतं. मग विचार करा त्याचे काय स्क्वेअर फूट, म्हणजे तुम्ही 1,000 मध्ये 1,094 मध्ये 1 गुंठा जमीन येते, तर तुम्ही 200 फूट सुद्धा शेती घेऊ शकत नाही. आमची रोंड आहे. मग आमची जेवढी जमीन गेली त्याच्या दुप्पट तुम्ही आम्हाला जमीन त्या भागामध्ये घेऊन द्या, तुम्ही 1 लाख प्रमाणे घेतलं आम्हाला काय अडचणी नाही. आणि आमच्या कुटुंबातला एक व्यक्ती तुम्हाला, आणि सांगतो ना कायदा, जर तुम्हाला जर कधी रोजगार देता येत नसेल तर कोणाचा रोजगार आणि कोणाची रोजीरोटी तुम्ही हिसकावू शकत नाही. माझी तुम्हाला स्पष्टपणे नम्र विनंती राहील साहेब. आता आम्ही काल पेपरला बातमी पाहिली, विशाल देवरे नोकरीला लागणार ते, आता त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. पेपरमध्ये बातमी वाचली मी की कुठली पूर्व परवानगी न घेता यांनी आंदोलन केलं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. आम्हाला पोलीस प्रशासनाबद्दल राग नाही, त्यांच्यावर कुठेतरी प्रेशर असतो, परंतु तिथं पोलीस प्रशासनाचा काही दोष नाही आणि आमचाही काही दोष नाही. आम्ही दोघं निर्दोष असताना जर तहसीलदार साहेब तिथे वेळेवर हजर राहिले असते, कारण 4 घंट्यानंतर जर कधी तहसीलदार तिथे येतात आणि 2 ओळी लिहून देतात, मग समजा 2 मिनिटं आधी जर 2 मिनिटात जरी आले असते ते, तर 2 मिनिटात 2 ओळी लिहून 2 मिनिटात ते आंदोलन पडलं असेल, आमच्या शेतकऱ्यांना गुन्हा दाखल झाला असं लक्षात असतं. म्हणजे प्रत्येक वेळेस आम्ही निर्दोष असताना आमचे हक्क अधिकार गावले असताना सुद्धा आम्ही रडत बसायचं आणि जेलमध्ये जायचं कसं. आणि आपल्याला जर समजा जोपर्यंत शेतकऱ्यांचं मन समाधान होत नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना जोपर्यंत बँकेत पैसे पडत नाही, त्यांच्या मुलाला घरात एखादा नोकरी दिली जात नाही, त्याशिवाय आमच्या जमिनी तुम्ही घ्यायच्या बी नाही, आमच्या दाराशी तुम्ही यायचं नाही. 3 फूट तुमची खाली जमीन आहे, पण 3 फूट फाळ आम्ही खाली घालत लक्षात असू द्या, आम्ही पण शेतकरी शेत. जर तुम्ही आमच्या भावनांशी खेळत असाल असं समजू नका की शेतकरी काही करू शकत नाही. हजारो वर्षापासून आम्ही अन्याय सहन करत आलो साहेब. आज देश स्वातंत्र्य 78 वर्ष होत आले, आजही शेतकऱ्यांना खात्रीमध्ये धरलं जात नाही. 3.5 लाख शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केली, परंतु त्यांच्यामध्ये एकही भगतसिंग निर्माण झाला नाही. पण आम्ही भगतसिंग व्हायला तयार होतो. तुम्हाला जोपर्यंत पूर्ण मीटिंग होत नाही, पुढं वरती चर्चा होत नाही, तोपर्यंत तुम्ही मोजणीला अधिकारी पाठवू नका. तुम्हाला नम्र विनंती राहील, जर कायदा सुव्यवस्था भागातला बिघडला तर याला सर्वस्वी जबाबदार तुमचं डिपार्टमेंट असेल, लक्षात असू द्या. आम्ही पोलिसांची संघर्ष करायला रिकामी नाहीत, कारण आम्ही तालुका लेवल एकच शेतच. तुम्ही वरून काही पण ऑर्डर सोड देणार, नाम भांडीला देऊन ते आम्ही ऐकून घेणार नाही. तुमची तयारी आहे का जेलमध्ये जायची? वेळ पडली तर आपण जेलभर आंदोलन करू आणि 22 तारखेला रास्ता रोको आंदोलन राहील. अरे उद्या गुन्हा दाखल, काही फरक नाही पडत. 23 वर्ष 26 दिवस आणि 26 दिवस नाही म्हणजे 23.5 वर्ष सुद्धा भगतसिंग आयुष्य लाभणार नाही, पण या देशासाठी फासावर चढणार त्या. आणि मला 23-23.5 वर्ष झाली का तुम्ही? आपलं आता 45 ना आसपास ना आपलं मसन तुम्ही गौरव कसाला गाजले राहत तुम्ही काहीतरी चालेल. तुम्हाला एवढं पण बोललो मी, जोपर्यंत तुमच्या अंगावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत तुमच्यात हिंमत येणार नाही. जे होईल ते पुढे काय होईल पाहिजे घ्यावं ना, परंतु तुम्ही तुम्हाला तयारीला राहा. तोपर्यंत तुम्हाला हक्क अधिकार नाही. ज्यावेळेस हा 3 नंबर हायवे गेला
त्यावेळेस सुद्धा असाच लफडा झाला. त्यावेळेस मनामध्ये 2006 का 7 मन 2-2 कोटी रुपये एकरप्रमाणे पैसे शेतकऱ्यांना मिळाले. 2007 मध्ये पेट्रोल किती होतं माहिती आहे का? 42 रुपये लिटर पेट्रोल होतं, 30 रुपये लिटर डिझेल होतं, 10,000 रुपये तेव्हा सोनं होतं. आज सोन्याचा भाव 1,28,000 आहे, डिझेल आज 96 रुपये, पेट्रोल तुमचं 106 रुपये. मग आम्ही काय तुम्ही घोडं मारायचे मग? तुम्ही आमच्या म्हणजे 100 डायरेक्ट 2 रुपयावर तुम्ही आम्ही एवढी इज्जत करणार शेतकऱ्यांनी? पण लक्षात असू द्या, शेतकऱ्यांच्या मागे आज कुठलाही नेता, कुठलाही पक्ष, कुठलाही संघटना उभं राहायला तयार नाही. परंतु वेळ पडल्यास लोकशाही धडक मोर्चा रक्त सांडेल, परंतु शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहील. लक्षात असू द्या. जसं बाबांनी सांगितलं 6 महिन्यांनी 1 वर्षामध्ये आम्ही 1 वर्ष का 2 वर्षामध्ये 2 वर्ष देखील जेलमध्ये जायला तयार आहे. तुम्हाला गुन्हा दाखल झाला तुम्ही घाबरू नका, ती सरी जबाबदारी शेखर पगाराची तुम्हाला केसला बी दाखल लागला. कारण कायदा आपला बाजूची. तुम्ही आम्ही रोजीरोटी पण तुम्ही हिसकावताय, आमच्या शेत्या पण तुम्ही बळकवताय. अहो साहेब, आज तुम्हाला जो पगार मिळतो, आज तो पगार सुद्धा शेतकरी बांधवांच्या याच्यामध्ये करमधून टॅक्स जो भरतो त्याच्यामध्ये दिला जातो. आणि केंद्र सरकारला आज वाटणी काय, या देशामध्ये सगळ्यात जास्त टॅक्स जर कोणी भरत असेल तर महाराष्ट्राचा शेतकरी भरतो. त्याच्यावर तुम्ही अन्याय करणार. पेट्रोल केंद्र सरकार 35 रुपये टक्के व्याज लावतं आणि इकडे 28 रुपये लावतं. म्हणजे प्रत्येकच आमच्या जिथल्या शेतकऱ्यांना अन्याय केला जाईल का? म्हणून माझी ठाम मागणी आहे, आमचा रोजगार तुम्ही हिसकावून घेऊ नका. पुढच्या 100 वर्षाची कमाई धरा तुम्ही, आणि ती कमाईच्या हिशोबाने आम्हाला त्या मोबदला द्या. तुम्ही जमीन फुकट घ्या, आम्हाला काही घेणं देणं. आणि तसं होत नसेल तर आम्हाला त्याच्यात त्यांच्या उत्पन्नामध्ये आम्हाला 25% वाटा द्या. आमच्या घरातला एक कुटुंबातला एक व्यक्ती शासकीय नोकरी म्हणून सांगा. जास्त काही बोलणार नाही, परंतु माझी सगळ्यांना नंबर विनंती, बोलता बोलता माझं काही चुकलं असेल तर माझी काही तुमच्याशी दुश्मनी नाही. माझा कोणी अपमान बी केला, माझी निंदा केली, मी कधीच त्यांना बदला घेत बसत नाही. पण ज्या दिवस शेतकरी गोरगरीब कष्टकरी त्रास झाला मी कुठलाही टोकले जाऊ शकत. लक्षात असू द्या. फक्त मनात भेट ठेवू नका, एकता ठेवा. आज तुम्हाला हा रात वैरायची, आज तुमच्या मागं ना बीजेपी, ना काँग्रेस, ना राष्ट्रवादी, ना शिंदे गट, ना अजित पवार गट, ना विरोधक, कोणीच तुम्हाला मागे उभं राहत आहे. तुम्ही वारं सोडी द्यायचे. मग आपले बी त्यासनी खुर्ची थोडं हलवल्याशिवाय पर्याय नाही. वेळ पडल्यास आम्ही जेलभर आंदोलन करू, परंतु आमच्या मायबाप जनतेला न्याय दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. एवढं बोलून थांबतो साहेब, पण वेळ खूप झालेला आहे. शेतकरी पण एवढ्या मोठ्या प्रमाणात जमा झाले. मी शेतकऱ्यांचा आभार व्यक्त करतो. फक्त असा भेदभाव करू नका. देवारपाडे वेगळं, सवंगाव वेगळं, सायवे वेगळं, गोडेगाव वेगळं, जळगाव बुद्रुक वेगळं, चोरली वेगळं, असा कुठलाही भेदभाव नाही. फक्त एक जात, एक वर्ग, एक पक्ष, एक संघटना म्हणी आपल्याला शेतकरी म्हणून एकत्र यायचे. तिथे नातं होतं जातनाशी, नात्या पक्षानाशी असं करू नका. जर आज तुम्ही आणि फूट पाडण्याचे तुमच्यात प्रयत्न होतील, तुम्हाला मिसगाईड केलं जाईल. एक लक्षात असू द्या, लढाई केव्हा हारतं माणूस माहिती का? मी पण 400च्या वर आंदोलन केली, कधी हारलो नाही. मी माझ्या जीवाची पर्वा केलेली. पण ज्यावेळेस आपण ज्यांच्यासाठी लढतो ते लोक जर थांबले किंवा ते मॅनेज झाले तर मग आमच्यासाठी तोंडावर पडतात. एवढं बोलून थांबतो. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.